महायुतीला उघडं पाडण्याचंच काम महायुतीतलेच नेते करीत आहेत। निवडणुका होत्या ना समोर, सत्ता मिळवायची होती ना, लोकांना फसवायचं होतं ना। मित्रहो नमस्कार। महायुतीतले नेते एकमेकांनाच नेहमी सातत्यानं कुठल्या न कुठल्या कारणावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात, एकमेकाला उघडं पाडण्याचा प्रयत्न करीत असतात, एकमेकावर कुरघोड्या देखील करीत आहेत। हे काही लपून राहिलेलं नाही आता। अहो आधीपासून बघा, भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जिथं जिथं संधी मिळेल ना तिथे तिथे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणत आहेत। त्यांचा प्रभाव कसा कमी होईल यासाठी त्यांची प्रत्येक हालचाल आपल्याला दिसते, तरी त्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील काही योजना बंद केल्या जात आहेत, काहींच्या चौकशा लावल्या जात आहेत। म्हणजे बघा, विरोधकांनी जे जे काही करायला हवं ना ते सगळं देवेंद्र फडणवीस हेच करीत आहेत। आता अजित पवार ही त्याच मार्गाला लागलेली दिसत आहेत। अहो बघा, काही काही नेते शब्द वेगळे वापरतात, पण महायुतीला अडचणीत आणण्याचं, महायुतीला उघडं पाडण्याचंच काम महायुतीतलेच नेते करीत आहेत। आता बघा, अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्यात अनेक योजनांचा उल्लेखच केलेला नाही। शिंदे यांच्या काही योजनांसाठी निधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। अर्थातच या योजना गुंडाळलेल्या आहेत असं दिसतं। त्यातल्या त्यात बघा, लाडकी बहीण ही चर्चेतली योजना, ही योजना सुरू झाल्यापासून ती बंद होणार, निवडणुकीनंतर ती पुढे सुरू राहणार नाही, असे वेगवेगळे प्रकारचे आरोप तर होत होते। निवडणुका झाल्या आणि या योजनेला कात्री लावायला आता सुरुवात झाली। पडताळणी करून आता अनेक लाडक्या बहिणींना दूर केलं, आणखी काही जातील। 1,500चे 2100 रुपये करण्याचा मुद्दाही बाजूला ठेवला गेला अगदी अलगदपणे। लाडकी बहीण योजनेसाठी यावर्षी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली, पण बघा जी मागील वर्षीच्या तुलनेत 10,000 कोटीनं कमी आहे। यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांसाठी तर काय हो, कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही। आता लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे, पण महायुतीतले एक नेते चुकून का होईना पण खरं बोलून गेले। ते स्वतः तर फसले, पण त्यांनी महायुती सरकारच्या मनात काय शिस्त आहे आणि पुढं काय होऊ शकतं हेच सांगून टाकलं। एकनाथ शिंदे गटाचे रामदास कदम यांनी एक मोठं विधान केलंय बघा। अर्थात रामदास कदम नेहमीच काही ना काही विधानं करीत असतात। महाराष्ट्र त्यांना कधी गांभीर्यानेही घेत नाही, पण महायुतीला मात्र हे आता गांभीर्यानं घेण्याची वेळ आली आहे मात्र नक्की। आता बघा, रामदास कदम यांच्या विधानाची जरा आपण पडताळणी करू, जरा तपासून पाहू। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणाले, एक योजना बंद केली तरी दुसरी सुरू करता येईल। अहो म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या एकतर हालचाली सुरू आहेत किंवा ती बंद करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यांनी अशा योजनाच्या बजेटबाबत सुद्धा भाष्य केलं। शिवाय ते म्हणतात, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत। होय, खरं आहे रामदास भाई, पण योजना सुरू करताना विरोधकही हेच म्हणत होते ना। अहो विरोधकच काय, अर्थतज्ञ देखील ते सांगत होते, तेव्हा कुणी ऐकलं नाही। निवडणुका होत्या ना समोर, सत्ता मिळवायची होती ना, लोकांना फसवायचं होतं ना, मग आता का म्हणता सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। अहो हे शहाणपण निवडणुकी आधी का नाही बरं सुचलं। वर पुन्हा म्हणतायत एक योजना बंद केली तरी दुसऱ्या सुरू करता येतील। आता एकाच योजनेला पैसा नाही म्हणता मग दुसऱ्या योजना कशा सुरू करणार आहात, त्याला पैसा लागणार नाही का। आणि मग दुसऱ्या योजना जर सुरू करायच्या असतील तर मग आहे ते योजना का म्हणून बंद करायच्या। अजून एक त्यांचं विधान बघा, ते म्हणतात, अंथरून पाहून पाय पसरावं। आता बघा, निवडणुका झाल्या, मतं मिळवली, सत्ता मिळाली आणि मग या शहाणपणाचे आता हे विचार सुरू झाले, अंथरून पाहून पाय पसरावे। अहो खरंच आहे की, मग निवडणुकीच्या आधी हे का नाही अंथरून पाहिलं तुम्ही आधी, अंथरुणाच्या बाहेरची तेव्हा निवडणुकीच्या आधी का पाय पसरले होते
तेव्हा योजनावर योजना, घोषणावर घोषणा, काहीही मागा, कशालाही नकार नाही. अहो नाही मागितली तरी म्हणत होते घ्या फुकट पण द्या मत. आता रामदास कदम म्हणतायत शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना सुरू कराव्या लागतात, अंतरून पाहूनच पाय पसरावे लागतात. आता लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिले तर ते 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तरी आणखी 10 योजना पण चालू करता येतील. आता काय बोलायचं या असल्या विधानावर. रामदासबाई बोलले ते खरं आहे, पण त्यांना हे उशिरा का सुचलं, सत्ता आल्यावर का सुचलं, निवडणूक झाल्यावर का सुचलं. शिवाय त्यांच्या या बोलण्यामुळं महायुतीचा मनसुभा तर उघडा पडला ना हो, आणि लोकांना जे कळायचं ते कळालं. हो हो होय ना मित्रांनो. रामदास कदम यांच्या बोलण्यावरून तुमच्या मनात काय आलं, काय असू शकेल महायुतीच्या मनात अशा योजनेच्या बद्दल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.